स्टुडंट्स, वेलकम. आपण सुरू केलेलं आहे अल्कोहोल, फिनॉल्स आणि इथर हे चॅप्टर आपलं सुरू आहे. त्यातला आपला पॉईंट सुरू होता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. त्यात आपण दोन प्रॉपर्टीज बघितल्या. तिसरी प्रॉपर्टी आहे त्यातली रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन अल्कोहोल. अल्कोहोलमधला CO बॉन्ड ब्रेक केल्यानंतर कोणते कंपाऊंड येतात, म्हणजे अल्कोहोलची रिॲक्शन सुरू आहे. त्यातल्या दोन रिॲक्शन झालेल्या आहेत. तिसरी रिॲक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ ॲन अल्कोहोल. थर्ड रिॲक्शन डिहायड्रेशन of an alcohol. What is dehydration? The dehydration म्हणजेच काय? Removal of water molecule from an alcohol is called dehydration of an alcohol. काय आहे डिहायड्रेशन? डी म्हणजे रिमूव्ह करणे. हायड्रेशन मीन्स वॉटर मॉलिक्यूल H2O. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम ॲन अल्कोहोल is called dehydration of an alcohol, and in this reaction there is a formation of an alkene. कार्बन कार्बन डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे आणि ही आहे इलिमिनेशन रिॲक्शन. इन दिस टाइप ऑफ रिॲक्शन मध्ये डिहायड्रेशन असेल किंवा डिहायड्रो हॅलोजनेशन असेल तर याच्यात काय असणार आहे? बीटा हायड्रोजन इज हीटेड विथ. In dehydration of an alcohol, beta hydrogen is heated with. Beta hydrogen is heated with. कशाने हीट करायचे त्याला? डिहायड्रेटिंग एजंट. कोणते डिहायड्रेटिंग एजंट असणार आहे याच्यात? मग ॲल्युमिना दॅट इज Al2O3. अजून आहे फॉस्फोरिक ॲसिड. H3PO4. मग Al2O3 आणि H3PO4 these two are the dehydrating agent and form. त्याच्यानंतर काय होणार आहे? हे डिहायड्रेटिंग एजंट जर अल्कोहोल सोबत रिॲक्ट केले तर त्यामुळे काय होणार आहे? बीटा हायड्रोजन आणि अल्फा कार्बनचा OH. आता ज्या कार्बनवर OH असणार आहे, फंक्शनल ग्रुप असणार आहे, तो असणार आहे तुमचा अल्फा कार्बन. अल्फाच्या बाजूला असणार आहे बीटा. बघा इथे CH3 CH2 CH2OH. आता याच्यात काय आहे? CH2OH. ज्या कार्बनवर काय असणार आहे? OH ग्रुप. ज्या कार्बनवर फंक्शनल ग्रुप असेल, आता इथे फंक्शनल ग्रुप आहे आपला OH ग्रुप, मग त्या कार्बन असणार आहे अल्फा कार्बन. अल्फाच्या बाजूला असणार आहे बीटा कार्बन आणि ह्या बीटा कार्बनचा जो हायड्रोजन असणार तो असणार आहे बीटा हायड्रोजन. मग आता या अल्कोहोलमध्ये रिमूव्ह काय होणार आहे? वॉटर मॉलिक्यूल. रिमूव्ह होणार काय आहे? वॉटर मॉलिक्यूल. बीटा हायड्रोजन आणि अल्फा कार्बनचा OH. Removal of water molecule from an alcohol is called dehydration of an alcohol. In a dehydration reaction, beta hydrogen is eliminated by using the dehydrating agent like alumina or phosphoric acid. H3PO4 gives. तर त्याच्यापासून काय मिळणार? बघा इथं आपण H3PO4 यूज करा किंवा Al2O3 यूज करा, काही यूज करा, Al2O3 और H3PO4 इन प्रेझेन्स ऑफ. आता याच्यामध्ये काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 गिव्स काय मिळणार? अल्कीन. CH3 CH डबल बॉन्ड CH2 gives अल्कीन. मग आता याच्यात एक्झाम्पल बघूया आपण. हे एक जनरल एक्झाम्पल होता. आता प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल यूज केल्यानंतर त्याच्यासाठी टेम्परेचर हे काय असणार आहे? डिफरंट असणार. जर आपण यूज केलं प्रायमरी अल्कोहोल, बघ आता हे प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे.
आपण दुसरे एक्झाम्पल घेऊ. This is the primary alcohol. When primary alcohol which on heated with 95% of the H2SO4 in presence of 443 Kelvin as an temperature gives काय मिळणार. R रिमूव्ह होणार आहे वॉटर मॉलिक्यूल R CH डबल बॉन्ड CH2 यापासून मिळणार आहे अल्कीन. अल्कीन मिळणार. नेक्स्ट घेतला आपण सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरीचे एक्झाम्पल CH3 CH CH2OH. बघा आता इथे हा CH3 ला CH2H यालाही मी CH2H ह्या फॉर्ममध्ये लिहिते. हा कार्बन आहे अल्फा. इथे किती बीटा हायड्रोजन आहेत. बीटा कार्बन किती आहेत 2. बीटा कार्बनचे जे हायड्रोजन असतील ते असणार आहे बीटा हायड्रोजन. आता इथे 2 पॉसिबिलिटी आहे. कोणताही हायड्रोजन गेला तरी प्रॉडक्ट काय असणार आहे एकच. कारण हा अल्कोहोल काय आहे सिमेट्रिकल अल्कोहोल आहे. हा सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी हा आहे प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल which on heated with 60% of sulfuric acid at about 373 Kelvin as an temperature gives. काय मिळणार. कोणताही हायड्रोजन रिमूव्ह करा प्रॉडक्ट एकच असणार आहे. गिव्स मी हा हायड्रोजन रिमूव्ह करते. गिव्स हा CH2 आणि हा एक H म्हणजे हा एक CH3 CH रिमूव्हर ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. मग काय मिळणार आहे CH डबल बॉन्ड CH2 यापासून मिळणार आहे तुम्हाला अल्केन. हा कोणता अल्केन आहे प्रोपेन. बघा आता सेकंडरी अल्कोहोलचंच एक्झाम्पल आता एक घेऊ. पण तो अल्कोहोल असणार आहे अनसिमेट्रिकल. बघा मग आता हा आहे सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. सेकंडरी ब्युटिल alcohol. The secondary butyl alcohol which are heated with कशासोबत हीट करायचे त्याला H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट तुम्ही यूज करायचे Al2O3 H3PO4 और कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता इथे आपण यूज करतो आहे H2SO4. सेकंडरी अल्कोहोल आहे 60% H2SO4 लागणार. टेम्परेचरही तेच असणार कारण सेकंडरी अल्कोहोल आहे. गिव्स मग आता कोणता अल्कीन मिळेल. तर इथे काय आहे 2 बीटा कार्बन. हा बीटा कार्बन आणि हाही बीटा कार्बन आणि त्या बीटा कार्बनचे हायड्रोजन म्हणजेच काय बीटा हायड्रोजन. आता इथे पॉसिबिलिटी 2 आहे. आता इथे प्रॉडक्ट किती मिळणार तुम्हाला 2 प्रॉडक्ट. 2 प्रॉडक्ट कोणते आहे मग आता बघूया. जर हा हायड्रोजन रिमूव्ह केला इकडचा हायड्रोजन म्हणजे इथे तयार काय होईल डबल बॉन्ड. एक प्रॉडक्ट तो असणार CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 हा एक प्रॉडक्ट असणार. आणखीन दुसरा प्रॉडक्ट कुठला असणार. जर हा हायड्रोजन घेतला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल इथे येणार आहे डबल बॉन्ड. प्रॉडक्ट असणार आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. बघा मग आता कोणता मेजर प्रॉडक्ट आहे आणि कोणता मायनर प्रॉडक्ट. अकॉर्डिंग टू द सेटझेफ रूल. अकॉर्डिंग टू द सेटझेफ रूल काय आहे सेटझेफ रूल. बघा मग आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथे किती सबस्टिट्यूएंट आहे 2 सबस्टिट्यूएंट.
एक आणि हा एक. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सराउंडिंगला 2 सबस्टिट्यूएंट आहे, म्हणजे हा अल्किन कोणता आहे? डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. इथे काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डला हा एकच ग्रुप आहे, तो आहे इथिल ग्रुप. हा एक सबस्टिट्यूएंट आहे, म्हणजे डबल बॉन्डला इथे एक सबस्टिट्यूएंट, म्हणजे हा मोनो सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. हा आहे डाय सबस्टिट्यूटेड अल्किन. अँड अकॉर्डिंग टू द सेटझेफ रूल, सेटझेफ रूल काय आहे? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन गिव्स द मेजर प्रॉडक्ट. जो मोर सबस्टिट्यूटेड अल्किन असणार आहे तो म्हणजे असणार मेजर प्रॉडक्ट. मग हा प्रॉडक्ट आहे मेजर, आणि हा लेस सबस्टिट्यूटेड हा असणार आहे मायनर. काय आहे बघा मग आता, अकॉर्डिंग टू द सेटझेफ रूल, सेटझेफ रूल काय आहे? मोर सबस्टिट्यूटेड अल्किन गिव्स द मेजर प्रॉडक्ट. जर आता सेकंडरी अल्कोहोल असेल, हा काय आहे? अनसिमेट्रिकल अल्कोहोल. अनसिमेट्रिकल अल्कोहोल त्यावेळेस मिळणार 2 प्रॉडक्ट, एक असणार आहे मेजर, दुसरा असणार आहे मायनर. आता सेकंडरीचं झालं, आता टर्शरीचं बघू. त्याआधी हे नोट करून घ्या. बघा मग आता टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल CH3C CH3 CH3OH हा आहे टर्शरी अल्कोहोल. ज्या कार्बनवर OH ग्रुप आहे तो अल्फा कार्बन, इथे किती बीटा कार्बन आहेत? 3 बीटा कार्बन, म्हणजे 3 पॉसिबिलिटी. कोणताही बीटा हायड्रोजन गेला तरी प्रॉडक्ट एकच मिळणार. मग आता हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. Tertiary butyl alcohol which on heated with 20% H2SO4 at about 363 Kelvin gives product एकच असणार CH3 डबल बॉन्ड CH2 प्रॉडक्ट मिळणार आहे अल्केन. बघा तुम्ही नोट केलेला आहे त्याच्यामध्ये बघा, प्रायमरी अल्कोहोलच्या वेळेस 95% H2SO4 होता, टेम्परेचर होता. बघा प्रायमरी अल्कोहोल जर असेल, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी अल्कोहोलमध्ये 95% H2SO4 होता, 443 केल्विन टेम्परेचर होता. सेकंडरी अल्कोहोलमध्ये 60% H2SO4 आणि किती 373 केल्विन टेम्परेचर. आणि नंतर काय टर्शरीमध्ये दिसतंय 20% H2SO4 आणि 363 केल्विन टेम्परेचर. मग आता काय दिसतं आहे? टर्शरी अल्कोहोल जो आहे, टर्शरी अल्कोहोलला लागणारं टेम्परेचर कमी, म्हणजे ही रिॲक्शन इमिजिएट होणार. ही रिॲक्शन इमिजिएट होणार. सेकंडरीला थोडा वेळ लागणार, प्रायमरीला जास्त वेळ लागणार. मग रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असणार? रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल. बघा आता हा पॉइंट झाला आपला डिहायड्रेशन ऑफ ॲन अल्कोहोल. हे नोट करून घ्या.